छत्रपती शिवाजी महाराज आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हा सर्वांसमोर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे खरे राजे आणि शौर्य, धैर्य व न्याय यांचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर काही शब्द बोलणार आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई जिजाऊंनी त्यांच्यात लहानपणापासून स्वराज्याची बीजे रुजवली. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शस्त्रविद्या, युद्धकला आणि राज्यकारभार यांचे शिक्षण घेतले. महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा देत स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी तोरणा, राजगड, सिंहगड यांसारखे अनेक किल्ले जिंकले. गनिमी काव्याच्या युद्धनीतीने त्यांनी बलाढ्य शत्रूंनाही पराभूत केले. अफजल खानाचा वध हा त्यांच्या शौर्याचा उत्तम नमुना आहे. शिवाजी महाराज फक्त पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते दूरदर्शी आणि न्यायप्रिय राजे होते. त्यांच्या राज्यात सर्व धर्मांना समान. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवता येतील. मान मिळत होता. स्त्रियांचा सन्मान राखणे आणि रयतेचे रक्षण करणे हे त्यांचे प्रमुख ध्येय होते. त्यांनी सक्षम आरमार उभारून समुद्र किनाऱ्याचे रक्षण केले. 1674 साली रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. त्यांच्या कार्यामुळे मराठ्यांचा स्वाभिमान उंचावला आणि स्वराज्याची मजबूत पायाभरणी झाली. जय भवानी, जय शिवाजी.